नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रांगोळी काढताना सर्कल कसा काढायचा ते. तर त्याच्यासाठी रांगोळी डायरेक्ट हात न फिरवता काढायची नाही, त्याने सर्कल एकीकडे जाड आणि एकीकडे पातळ होतो. तर ही चुकीची पद्धत आहे. योग्य पद्धत ही बघा तुम्ही. हळूहळू हातात घेऊन हळूहळू सोडायची आहे आणि सर्कल कंप्लीट करायचा आहे. सर्कल काढताना आपला हाताला गोलाकार द्यायचा आहे, वक्र करत न्यायचा आहे आणि मध्येच हातातील थोडी रांगोळी राहिलेली मध्येच सोडायची नाही. त्याच्यामुळं रांगोळी मध्येच सोडल्यामुळे कुठे कुठे जाड आणि कुठे पातळ थर रांगोळीचा तयार होतो. सर्कलची प्रॅक्टिस करत राहायची आहे. प्रॅक्टिस केल्यानंतर परफेक्ट सर्कल तुम्हाला जमून जाईल. पुन्हा एकदा काढून दाखवते बघा. आता आपण रांगोळीच्या शेड कशा द्यायच्या हे बघूया. त्याच्यासाठी आपण आधी स्क्वेअर करून आखून घेणार आहोत. बऱ्याच लोकांना रांगोळी काढता येते, पण रांगोळीमध्ये कलर ॲड करता येत नाहीत. हातामध्ये जास्त रांगोळी पकडायची आहे. असा एकदम एकाच जागेवरती रांगोळी धरून ठेवायची नाही, त्याने एका जागेवरती जाड तर कुठे पातळ थर होतो. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हळूहळू रांगोळी सोडायची आहे. कलर ॲड करताना आपण हळूहळू सोडायचा आहे आणि जास्त वरून पण रांगोळी सोडायची नाही, त्याच्यामुळे रांगोळी बॉक्सच्या बाहेर जाईल. त्याच्यामुळे हळूहळू खाली धरून हात सोडायचे आहे रांगोळी. आणि आपण मागे शिकल्याप्रमाणे जास्त रांगोळी हातात पकडून एक जाड लाईन पण अशा प्रकारे पण रांगोळीमध्ये कलर ॲड करू शकतो. आता आपण फूल काढायला शिकणार आहोत. त्याच्यासाठी आधी सर्कल काढून घ्यायचं आहे. नंतर आपण कर्व आणि सरळ रेषेचा वापर करणार आहोत. तर आधी सर्कल काढून घेऊया. स्ट्रेट लाईन 2 काढून घ्यायच्या आहेत सर्कल पासून काही अंतरावर आणि त्याच्यानंतर कर्व रेषा काढायची आहे. 2 स्ट्रेट लाईन आणि मध्येच कर्व लाईन काढायची आहे. बघू शकता आपलं फूल काढून तयार झालं आहे आणि याच्यामध्ये आता फूल आणखी छान दिसायसाठी आपण अशा सरळ रेषा मारून घेणार आहोत. जास्त एकमेकांना चिटकून पण घ्यायच्या नाहीत. रेषा स्पष्ट ओळखता आल्या पाहिजेत या पद्धतीने रेषा काढून घ्यायच्या आहे. आणि याच्यानंतर आपलं फूल तयार झालेलं आहे. रांगोळी काढताना महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे रांगोळी काढताना आपल्याला टिपके देता आले पाहिजे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर्जनी मधल्या बोटावर त्यांनी करंगळी अनामिकेवरती ठेवून पोझिशन करायचे आहे आणि अंगठ्याने रांगोळी पुढे ढकलायची आहे. तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही रांगोळी अशी ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि हात एकदम आडवा नाही ठेवायचा, तर सरळ हात करून रांगोळी सोडायची आहे. उभा हात धरायचा आहे जेणेकरून रांगोळी व्यवस्थित सुटेल. आता आपण प्रॅक्टिकल करून बघूया. रांगोळी नीट व्यवस्थित पकडायची आहे ॲडजस्ट करून आणि हळूहळू टिपके सोडायचे आहेत. या पद्धतीने कसंही रांगोळी सोडायची नाही, त्याच्यामुळे नीट रांगोळी सुटत नाही. आपला धान्याची रास जशी असते त्याप्रमाणे आपल्याला रांगोळी सोडायची आहे. डॉट कसे काढायचे ते आपण बघितलं. तर आता बघूया टिपक्यांची रांगोळी काढताना टिपके कसे देतात ते. तर 2 बोटांमध्ये आपण रांगोळी थोडीशी पकडणार आहोत आणि हळूहळू प्रेस करणार आहोत रांगोळी एकाच जागेवरती आणि डॉट देणार आहोत. तर या पद्धतीने आपण प्रॅक्टिस करायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया मग पुढे नवीन व्हिडिओ बरोबर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.